40 वर्षापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट गणेश हलगारे सरांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला झालेला आहे. परडे वक्ते, यशदाचे राष्ट्रीय प्रशिक्षक, भारतीय संस्कृती व पुरातत्व शास्त्राचे अभ्यासक असलेल्या माननीय ॲडव्होकेट गणेश हलगारे सरांनी आजच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांनी या राष्ट्राचा स्वाभिमान जागविला ते छत्रपती शिवाजी महाराज. या शिवछत्रपतींना ज्यांनी खऱ्या अर्थानं घडवलं ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. या माणसांमुळे तुम्ही आम्ही 18 पगड जाती जमातीचे सर्व लोक शिकू शकलो, इथपर्यंत आलो. ते क्रांतिकार ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारताचे सच्चे सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवसा गाव झाडून लख्ख करणारे, रात्रीच्या अंधारात जनतेच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करणारे, खऱ्या अर्थानं संत असणारे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, या तमाम समाजाला दिशा देणाऱ्या विभूतींच्या कार्याला विनम्र अभिवादन करू. आजच्या मनोगताच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या समक्ष उभे आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दागो काळे सर, स्वागताध्यक्ष चिखले मॅडम, आणखी एक आमचे मित्र आहेत अमोल पाटील, ज्यांच्यामुळे आपण सगळे लोक एकत्र आहोत. ते या पुस्तकाचे लेखक सुनील यावलेकर, सुप्रियाताई, उपस्थित सगळेच परिचयाचे, विदळे सरांपासून बेलसरे सरांपर्यंत आणि राजपूत सर, विशेष म्हणजे मेटे सरांनी 2 महिन्याच्या पहिलेच, केव्हाही मेटे सर इथलंच म्हणजे या शिव परिवाराचे घटक आहेत. आमचे गोडबोले सर आहेत. सगळ्यांची नाव घेता येईल की संख्या आहे त्याच्यामुळे. विजूभाऊ आहेत, कांबळे सर आहेत, यवतमाळवरून आले आवर्जून. अमरावतीतल्या लोकांना इथले तर येणं होत नाही. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मित्राचं 4था पत्ते बाहेर आहे. वैचारिक पुस्तकं खपत नाही आणि कितीही म्हटलं तरी मराठी वाचक ते घ्यायला धजावू इच्छित नाही. पण त्यांनीच सांगितलं की लोकांनी आपणहून पैसे पाठवून विकत घेतले. माझ्या माहितीप्रमाणे ब्रह्मपुरीचेच आमच्या एका मित्राने मला वाटतं 10 पुस्तकं काहीतरी स्वतःच एकट्याने विकत घेऊन घेतली. म्हणजे तो वाटेल एरवी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याचे 150-200 प्रती प्रकाशक, त्यांना माहिती आहे की 150-200 प्रती त्याचा विषय संपला आणि आयुष्यभर तो हे माझं पुस्तक सरकलेलं आहे. आणि मी व्याख्यानांच्या निमित्ताने महाराष्ट्रभरात फिरलो. माझ्याकडे मराठीतली तरी किमान पुस्तकं मी विकत घेऊनच वाचतो, वर्तमानपत्रही विकत घेऊनच वाचतो. पण मॅक्सिमम जे काही कथा कादंबऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या सस्नेह, सप्रेम, आदरापोटी, आपुलकीपोटी मला मिळालेल्या आहेत. आणि पुस्तकांमध्ये इतका जीव आहे की मग झाडपूस केल्याशिवाय, त्याची साफसफाई केल्याशिवाय मायक्रोडॉस बसते मला करमत नाही, अस्वस्थ व्हायला होतं. त्यानिमित्तानं मग पुस्तक परत एकदा हाताखालून जातं आणि त्याची उजळणी होत राहते. अरे हे कधी दिलं होतं? 2000 केलं, कोणी म्हणतो मग 2012ला. ही पुस्तकं बोलत असतात. आणि असंच एक बोलकं वैचारिक लेखांचा संग्रह असलेलं पूर्वप्रकाशित लेखमालेच्या निमित्तानं आता एका जागी एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालं. सर्त काही सोडू नये. आता ज्यांना ग्रामीण पार्श्वभूमी आहे किंवा शेतीची पार्श्वभूमी आहे त्यांना सर्त या शब्दाचा अर्थ चांगला माहिती आहे. मी भाषणांमध्ये पण म्हणायचो हलकारी, आणि ते आपल्याकडं आडनावावरनं जात शोधण्याचा एक फार भन्नाट धंदा आहे. विशेषतः महाराष्ट्रात तरी आणि त्यातल्या त्यात विदर्भात तरी
त्यातल्या त्यात आपल्या पश्चिम भागात तरी काळे म्हणजे कोण, इथून सुरुवात होते. आता राजपूत म्हटलं ना ते समजूनच जातात लोक की राजपूत आहे. पण काही अडनाव अशी असतात मला त्याचा फायदाही झाला नुकसानही झालं. जात हे अमूर्त भांडवल असतं त्यामुळे कधी कधी नुकसानही होतं, अनेकांना अंदाजच येईना. आडून आडून विचारतात हलकारे, नाव दिसत नाही, माळ्यात दिसत नाही, तेल्यात दिसत नाही, आणखी या इतक्या आमच्या 18 पकड जाती असेल ते शोधायचा प्रयत्न करतात. काही लोक न राहून विचारतात, नाही म्हणजे तुम्ही हलकारे नामपूर कुठं आहे तुमचं, म्हणजे नामाच्या होऊन का होईना याच्या जातीचा शोध लागला पाहिजे. इतके भन्नाट लोक आहेत. फायदा होतो. मग मी जाहीररीतीनं सांगायचो काय म्हणणार होता, तर मला दिसायचं की उत्सुकता आहेच त्याची. आता आपल्या जातीचा शोध घ्यायचा तर मग मी छानपैकी सांगायचो की बाबा रे मी OBC आहे. अच्छा OBC म्हणजे इतर मागास, नाही सॉरी ओरिजिनल भारतीय कम्युनिटीचा आहे. नवीनच असतं बाबा ओरिजिनल भारतीय कम्युनिटी, बरोबर आहे. आमची मुळं इथं आहे, 7 जन्माला आमच्या 10, 15, 5, 50 पिढ्या याच मातीतली आहे. मी 3ऱ्या पिढीतला शेतकरी म्हणजे रिमोट कंट्रोलनं शेती करणार, गावी कधीही जात नाही. त्यामुळे सर्द विरुद्ध काय असतं हे काही मला माहित नाही, पण मी भाषणात असं म्हणायचो. एकचदा कधीतरी पेरणीच्या वेळेला गेलो तर त्यावेळेला लक्षात आलं आता सर्द धरून मग मी जाहीररीतीनं जे सांगायचो त्याची मला पहिल्यांदा ते पुस्तकाचं शीर्षक पहिल्यांदा आठवण झाली. मी म्हणायचो की मी एकदम शेतकऱ्याच्याच जातीतला जातीवंत शेतकरी आहे, जरी मी रिमोट कंट्रोल करत असलो तरी मी सांगायचो. कारण हे जे प्रबोधनाची बीज आहेत, ही विचारांची जी बीज आहेत, ही परिवर्तनाची जी बीज आहे, ती जर तुमच्याकडे असतील तर ती फेकून द्या. परवा करू नका ती उगवेल की नाही उगवेल, चिंता करायची नाही. नेकी कर डोळे मेटा, डू गुड टू द पीपल अँड फॉरगेट. विसरून जा. टाकलं होतं मी तर एवढं टाकलं पण उगवलं नाही. अनेकांना त्याची खंत असते. मला ती खंत कधीच वाटली नाही. ती कधीही वाया जात नाही सुपीक जमिनीत पडलं. आता खडकावरच जर ती बी पडलं असेल तर ते कुजून जाईल, पक्ष्यांचा भक्ष्य बनेल, ते उगवणार. थोडीफार सुपीक जमीन जरी असली तर ते उगवतं. आणि साधारणतः 40 वर्षाच्या चळवळीच्या प्रवासामध्ये मला तरी असं आजही वाटत नाही की काही वाया गेलं. बरेचदा मी काही ठिकाणी बोललेलो आहे की बाबा मेरी नजर में व्याख्यान या प्रवचन देना फेफड़ों का निरर्थक व्यायाम है. सुपीक जमीन समोर नसेल तर, आणि आज तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे दर्दी लोक आहेत आणि ते सगळे ओळखणारे आहेत आणि बिलकुल म्हणजे अंतर्बाह्य ओळखणारे आहेत. त्यामुळे मला थोडा पेच पडला की आपल्याच मित्राने प्रकाशित केलेल्या त्याचं लिखाण असलेल्या पुस्तकावर बोलावं काय, म्हणून मी पहिले माझ्यावर बोलून गेलो, नंतर छान भेटतो नाही भेटतो. पुस्तक खरोखरच विकत घेऊन वाचलंच पाहिजे या दर्जाचं, या कॅटेगरीतलं पुस्तक. त्याचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 आहे, त्याच्यात ए पार्ट आहे, जोडलेला आहे. आर्टिकल 51A आणि त्यातला सब क्लॉज H. मुळात आर्टिकल 51A बोलतं कशाबद्दल, तर जसे आम्हाला मूलभूत अधिकार संविधानानं दिलेले आहेत तसंच आमची काही मूलभूत कर्तव्य आहेत. आणि ही जी मूलभूत कर्तव्य आहेत त्यामध्ये चौकस बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक सुधारणांना चालना आणि मानवतावाद याचा प्रचार प्रसार करणं, हे वाढवणं, वृद्धिंगत करणं हे प्रत्येक भारतीयाला दिलेलं, नेमून दिलेलं, घटनेनं नेमून दिलेलं कर्तव्य आहे. इतरही कर्तव्य आहे. मला ते फार मोलाचं वाटतं. ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय कुठेही विश्वगुरु बनू शकत नाही. महिलांना बरोबरीनं आणल्याशिवाय विश्वगुरु होता येत नाही.
गोष्टी करता येतील. वीर बैलांनी ते ख्याल अच्छा आहे. लोकांना वाटतं आपण झालं गुरुच झालो. काय पडलेलं आहे. एका बाजूनं उच्च विद्या विभूषित वगैरे म्हणतो किंवा सुशिक्षित हा शब्द फार प्रचलित आहे आणि यांच्या ढवलीकरांच्या या पुस्तकामध्ये जागोजागी त्याच्यावरती मर्मावरती बोट ठेवलेलं आहे. लेखाचं निमित्त काय ठेवलं आहे. सुंदर वाक्य आहेत त्याच्यात. वाक्यानं भाषा संयंत आहे, संतुलित आहे, कुठेही अग्रेशन नाही आणि प्रबोधनाची ही शैली खरं तर प्रभावी आहे. प्रबोधन करणे म्हणजे आक्रस्थळी भाषण देणे नव्हे, पण त्यांना विसंगती पावली जात. ज्या महापुरुषांचं बोट म्हणजे अगदी तुकाराम असतील, ज्योतिराव फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, या सगळ्या प्रबोधनाच्या परंपरेतल्या या सगळ्या महापुरुषांचं बोट धरत आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. हे जगद्गुरु म्हटलं तर काही लोकांना जरा खटते. संत होते महाराष्ट्रातील, असंच होतं. मुळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जे वाचक असतील, मराठीचे अभ्यासक असतील, त्यांनी दुरुस्त करावं. जवळपास 16 भाषांमध्ये अभंग गाथेचं भाषांतर झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीतील एक अत्यंत प्रखर विद्रोही पण तितकाच विवेकी, आणि नुसताच विद्रोह असेल आणि त्याला विवेकाची जोड नसेल ही वाक्य त्यांचं पुस्तक आहे. विद्रोही तुकाराम हा सणून त्यांनी लिहिलं, पण आता विवेकी तुकाराम त्यांनी या निमित्तानं मांडल्या. जागोजागी तुकोबाच्या, कबीरांच्या अभंगांचे दाखले त्यांनी दिले. आता हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, ही जी चौकस बुद्धी आहे, ही अत्यंत महत्वाची आहे. आयुष्यात आपण मानत आलो, ते मिशन मानत आलो. कारण सगळ्या प्रकारच्या आजारावरचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. हे जे काही झुंडी तयार होतात ना भक्तांच्या मनात, त्याच्यावरही बोलतायत. लेखांमधून तुम्हाला दिसेल की माणसांना कळपामध्ये सुरक्षित वाटते आणि माणसांनी कळप तयार केले. आधी कळपातच राहत होता, त्यावेळेसची परिस्थिती 1 लाख वर्षापूर्वीची फार वेगळी होती. तो आधी मानव अवस्थेमध्ये होता. जसं जसं तो उन्नत होत गेला, विकसित होत गेला, मेंदूचा वाढ झाली, भाषेचा विकास झाला, भाषेचा संप्रेषणासाठी तो वापर करू लागला. हा जो माणूस आहे याने जन्माला कोणाला घातलं, सगळं काही निर्माण कोणी केलं, अगदी देवाला सुद्धा आणि धर्मांना सुद्धा जन्माला कोणी घातलं, तर माणसाने घातलं. ती माणसाची गरज होती. आणि मग कळप करून राहणे या टोळी जीवनामध्ये, पहिले ती टोळी किंवा कळप आपण म्हणतो, वानरांची टोळी असते, त्याच पद्धतीने अनेक पशूंची आपल्याला टोळी दिसते. ही जी टोळी आहे, हे टोळी जीवन जगता जगता विकास तर एका बाजूने झाला, सुरक्षित, बऱ्यापैकी सुरक्षित. आज काही वाघ सिंह अमरावतीत येऊन आपल्या घरात घुसून आपल्याला हल्ला करत नाही, पण गुफेमध्ये राहणाऱ्या आदिम अवस्थेतला आणि जो सगळ्यात निसर्गातला निर्बल आहे तुलनेनं इतर प्राण्यांच्या, हरणासारखी चपळाई नाही, वाघ सिंहासारखे टोकदार सुळे, नखे, पंजे, ती ताकद त्याच्यात नाही. हत्तीसारखा धिप्पाड तो नाही. सापासारखं विषयही त्याच्याजवळ नाही, पण माणूस खतरनाक विषय आहे बरं, तो भाग वेगळा, कोण शब्द वाक्य. मग निसर्गाने एका बाजूने या माणसाला दुर्बळ बनत असताना मानव जात इतकी 1 लाख 3 लाख काही वेगवेगळ्या पद्धतीनं मानव वंशशास्त्रामध्ये मांडणी केली जाते. एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ सांगता येत नाही. टाइम ब्रॅकेट त्याला म्हणतो आपण, टाइम फ्रेम. त्या फ्रेममध्ये इतके ते इतकेपर्यंत ते कधीतरी ते झालं असावं असं म्हणतो आपण. या सगळ्या ह्याच्यामध्ये एका बाजूने तो विकसित होताना आता पूर्वीच्या सारखी त्याला कळपाची तशी गरज नाही, पण तरीही माणसाला सगळ्यात जास्त 2-3 भीती वाटत असतात. एक भीती
त्याला यांनी हा शब्द वापरला, मरण जाणीव जी तुमच्या माझ्या अस्तित्वाशी निगडीत आहे. मरण जाणीव, मरणाची भीती वाटणे स्वाभाविक आहे, अस्तित्वच नष्ट होऊन जाईल आणि प्रत्येकाची धडपड कशासाठी आहे, अस्तित्वासाठीचा सगळा संदेश. आणि मग मी जे काही उभं केलेलं आहे, मी जे काही मला म्हणजे तो स्वतःला ज्यावेळेला त्याला आत्मभान आलं या माणसांना, त्यावेळेला मी कोणीतरी आहे ही आयडेंटिटी आहे. मी ज्याला त्याच्यासाठी एक शब्द वापरतो, आयडेंटिटी क्रायसिस. हा कमी अधिक प्रमाणात जन्माला आल्यापासून या समाजात इतकी मोठी मोठी माणसं आहेत, मोठी वगैरे चांगली असतील याची गॅरंटी नाही. पोराचा वाढदिवस झाला, म्हटलं बाबा हे काय पोस्ट टाकली तुम्ही वाढदिवसाला? म्हटलं का? मी स्पष्ट केलं, खूप मोठा होता आले नाही तरी चालेल, पण एक अतिशय चांगला माणूस म्हणून भविष्यात तू घडो याच्यासाठीच्या कामना, शुभकामना काढायची. माणसं मोठी झाली, मग आता एक सामान्य माणसाच्या भूमिकेतनं मी विचार करतो, काय माणूस, काय काय लिहिलंय, काय चित्र काढलं, काय काय आपण तर कुठेच नाही. आणि त्यांच्या एका लेखामध्ये रात्रीच्या आकाशाचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनीच केलेलं आहे की ग्रह, गोल, तारे, आकाशगंगा, निहारिका वगैरे आपण म्हणतो, आणि हे अफाट विश्व. आणि माणूस ज्यावेळेला त्याच्याकडे बघतो, मोठ्या माणसांकडे जसं सामाजिक जीवनामध्ये तो बघतो, तसंच या वरच्या जे आपल्या डोक्यावर आहे म्हणून, खरं म्हणजे ते वर आणि खालीला विज्ञानामध्ये अर्थच नाही. आपण जमिनीवर पाय ठेवून म्हणून ते आपल्याला वर म्हणावं. गंमत अशी आहे की हा ज्यावेळेला कुतूहलानं, जिज्ञासेतून या ग्रहगोल ताऱ्यांचा, त्यांच्या विशाल अंतरांचा, त्यांच्या अफाट आकारांचा ज्यावेळेला विचार करतो, हे ठीक आहे की काही हजार वर्षापूर्वी माणसाला साधारणतः तो ज्या परिघात राहत असेल, म्हणजे 30-40 स्क्वेअर किलोमीटरचा त्याचा जो एरिया असेल, त्याच्या पलीकडे काय जग आहे याची सुद्धा त्याला जाणीव नसेल, माहिती नसेल. 1000 वर्षावर याच्या पलीकडे काही नाही. आपलं राज्य आपला राजा, आपलं गाव आपल्या गावातला प्रमुख. आणि आजच्या तारखेला किमान 50,000 दशलक्ष प्रकाश वर्ष अंतर आणि त्याच्याही पलीकडच्या अंतरावरच्या आकाशगंगांचा, त्या आकाशगंगांमधल्या असलेल्या ताऱ्यांचा आणि त्या ताऱ्यांच्या ज्या काही ग्रहमाला असतील त्यांचा आपण पृथ्वीवरती बसून अध्ययन करतोय, अभ्यास करतोय, फोटो काढतोय, टेलिस्कोप आपण पाठवले त्याच्याकरता. एवढा प्रगती एका बाजूला साधत असताना माणसाचं चांगुल पण कुठं केलं? विज्ञानाच्या दृष्टीमध्ये आपण स्वीकारली का? सृष्टी स्वीकारली. भारतीय माणसाचा विशेष आहे. आणि जसं राष्ट्रीय पक्षी विचारलं मी आपल्याला, तर काय सांगाल तुम्ही? पटकन सांगाल. ते काय आम्ही काही वर्गात थोडी बसलोय, पिरियडमध्ये थोडी बसलोय, तुम्ही आम्हाला विचार. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी मग काय, मग सगळं राष्ट्रीय राष्ट्रीय. आता राष्ट्रीय गुण काय हे जर विचारलं, माझं वैयक्तिक मत, स्वीकारा नाहीतर नाकारा, पटापटे नाहीतर आमटे, आग्रह नाही, ढोंग, हिपोक्रेसी, दोगलेपण, दिस इज अवर नॅशनल कॅरेक्टर अकॉर्डिंग टू मी. कदाचित भविष्यात येईल. अरिस्टॉटलने असं म्हटलं, आपण कोटेशन देतो तसं, भारताचा राष्ट्रीय गुण ढोंगीपणा. ही जी विसंगती आहे जगण्यातली, आचरणातली, बोलण्यातली आणि प्रत्यक्ष जगण्यातली, या विसंगतीवरती जागोजागी प्रत्येक लेखात कुठं ना कुठं, मग ते स्त्रियांच्या संदर्भानं असेल, ते कष्टकरी माणसांच्या संबंधानं असेल, ते शेतकऱ्यांच्या संबंधानं असेल, की कशा विसंगतीपूर्वक समाजामध्ये आपण राहतो त्याचं चित्रण एका बाजूला करत असताना माणसाच्या अस्तित्वावरती जे प्रश्नचिन्ह असतं की मी कशासाठी जन्माला आलो, माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे, याचं अनेकांना उत्तरच मिळत नाही. मी तर नेहमी सांगायचो, बघ काय उद्देश आहे तुझा, कशासाठी जगून विचारलं की ते गडबडून जातं. आणि असं नाही, यशस्वाच्या माध्यमातून 33,000 अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण करता 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 15 वर्षात दर ट्रेनिंगमध्ये मी एक प्रश्न विचारायचो, आपण जगतो कशासाठी? त्यांनी पण उल्लेख केलेला आहे, घर बांधण्यासाठी, लग्न करण्यासाठी, अपत्य पैदा करण्यासाठी, त्याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे. पुढे तो प्रभाव माहीत आहे. अनेक लोक त्याचा शोध घेतात, त्याच्या आपापल्या परीने उत्तरही शोधतात, ज्यांना उत्तरं मिळतात ते आनंदाने समाधानाने मरतातही, खंत नसते.
पण ज्यांना मरेपर्यंतही जाणीव होत नाही की मी जगलो कशासाठी, आणि गाडगेबाबांना फार स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, पखालीचा गेला जो वायता पाणी वायता वायता गेला. आयुष्यभर जन्माला आला, करिअर करायचं, करिअर केलं नोकरी व्हायची, नोकरी झाली लग्न झालं, पोरं झालं, राहायला घर, हिंडा फिरायला टू व्हीलर अपुरी पडते 2 पोरं झाल्यावर. हो, मग ती घेतल्यानंतर आता हे मॉडेल चांगलं नाही, याच्यापेक्षा करतो म्हणजे माणसांच्या आकांक्षांना अपेक्षांना अंत नाही. पण हे करता करता ज्या वेळेला त्याला कळतं हे सगळं फुटाईल होतं, हे जे मी धरून बसलो, मी माझं त्या परिघावर ते प्रहार करतो. आपला जो एक परिघ आपण बनवतो नात्या गोत्यातल्या लोकांचा, कुटुंबातल्या लोकांचा, रक्ताच्या, आणि त्यातलंही स्वरूपण ते कळत न कळत तुम्हाला जाणून देतात. म्हणून प्रत्येकाचं त्या पुस्तकातलं पान तुम्हाला विचार करायला भाग पाडतं. ते मला आपल्याला नम्रपणे सांगा. तुम्ही वाचा, एकदा वाचून होणार नाही, 2 वाचा, 3 वेळा वाचा. ते शिक्षण व्यवस्थेवरही बोलतात, ते सगळ्याच व्यवस्थेवर बोलतात. माणसाचं जे मूळ अस्तित्व आहे त्याला असुरक्षित वाटतं, तो एकटा राहू शकत नाही, कारण तो दुर्बल आहे, आणि दुर्बल आहे म्हणून तो कळप करून राहतो. आणि ते कळप ते जातीचे असतील, ते धर्माचे असतील, ते पंथाचे असतील, ते भाषेचे असतील, ते एखाद्या विशिष्ट विचार प्रणालीचाही कळप बनत जातो, ज्याला आपण संघटन वगैरे म्हणतो. आणि मग सत्ताकांक्षेवरतीही ते बोलतात की प्रत्येकाला मी कोणाच्या पेक्षा खाली आहे याची त्याला शरम वाटत नाही. म्हणजे वरच्यास माथा आणि खालच्यास लाथा, हे सुद्धा आपलं सर्वसामान्य जगण्यातलं मी चित्र पाहिलेलं आहे. आपण कोणाला जोहार करतो, कोणाच्या पाया पडतो याची त्याला खंत वाटत नाही. कोणाच्या समोर आपण चाटुकारी करतो, चमचेगिरी करतो याची त्याला खंत वाटत नाही. पण माझ्यापेक्षा खाली कोणीतरी आहे, जाती व्यवस्थेची उतरंड त्याच्यावरच उभी आहे, मी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अमुक जातीपेक्षा माझी जात श्रेष्ठ आहे. हा जातीचा कळप, धर्माचा कळप, आणि हे सगळ्या कळपातून तथाकथित अस्मिता वगैरे वगैरे शब्द वापरून त्या झुंडीचा जो नेता असतो, तो तुम्हाला घुमवत असतो, त्याच्यावरती पण त्यांनी प्रहार केलेला आहे. लेखांची नावं सांगून मी काळे सरांचं आणि अमर पाटील सरांचं त्यांच्या याच्यात इन्क्रोचमेंट करणार नाही, ते आणखी विस्ताराने त्या दलित लेखांची नावं सांगतो. मला जाणवलेलं ते एवढंच की ह्या असुरक्षित माणसाने जर काळजीपूर्वक हे सगळं समजून घेतलं, स्वकेंद्रित वृत्ती जर सोडली, आत्मकेंद्री वगैरे असाही शब्द वापरला जातो, सेल्फ सेंटर्ड असाही शब्द इंग्रजीत वापरतात. अनेक दुःख आपण त्यातून निर्माण केले, स्वतःमुळे निर्माण झालेली दुःख आहे. हिप्पोक्रेटस 2500 वर्षावरील बुद्धाचा समकालीन असणारा ग्रीक मधला तत्ववेत्ता आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा त्याला जनक मानलं जातं. तो हिप्पोक्रेटस असं म्हणतो की आपल्या सुख आणि दुःखाची बीज हे आपणच पेरत असतो. मग मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये मी जर दुःखी असेल तर त्याच्यासाठी मीच कारणीभूत आहे. आय मस्ट शोल्डर द रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय मस्ट कम आउट ऑफ दॅट. मी त्याच्यातून बाहेर पडलो पाहिजे. आणि हे केव्हा होतं, ज्यावेळेला मी स्वकेंद्रितता सोडतो, मी माणूस केंद्रित बनतो, जे राज्यघटनेमध्ये माणुसकीच्या निमित्तानं म्हटलं, मानवतावादाच्या निमित्तानं. तुमची दृष्टी विशाल होते, तुम्ही अधिकाधिक व्यापक होत जाता, आणि व्यापक होता होता एवढे व्यापक होता, बहिणाबाईला ते कळलं आणि तिने एका ओळीत सांगितलं, तुकोबाने तेच सांगितलं. बहिणाई आत्ताच्या नंतरच्या काळात मन वडा आहे वडा ही कविता सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या 2 ओळी आहेत. मन एवढ एवढ तसा खाकसाचा दाना, आणि मन केवळ केवळ आभायात विमावे. मनाचं इतकं सुंदर विश्लेषण 2 ओळीमध्ये अजून कोणी केलेलं आहे का नाही माहित नाही. पण मनोविश्लेषणाचाही भाग जर विचारात घेतला तर तुम्हाला लेखांमध्ये केवळ वैज्ञानिक जाणीवच नाही, ते मनोविश्लेषण शास्त्राला सुद्धा कळत न कळत हात घालत असतात. आणि ही जी सुखदुःख आहे मग विशाल बनवण्याच्या संबंधानं ते अधिक भाष्य करतात, अधिक माणुसकीपूर्ण आपण जगलं पाहिजे, हा त्यांचा आग्रह म्हणावा का, एक अपेक्षा आहे. कमीत कमी समजणाऱ्या माणसांकडनं तरी, समजूतदार माणसांकडनं तरी, समजून घेणाऱ्या माणसांकडनं तरी, बाबा थोडासा तर विचार तुझा परित सोड,
म्हणून विठ्ठल बागांच्या कवितेचाही एका लेखामध्ये ते उल्लेख करतात, चुकलं की नाही पुसून काढा. चुकलंय ना, कोण चुकी आहे माहिती, चुकीचा अपराधबोध. एखादी चूक झाली आणि अपराधबोध घेऊन जगणारा माणूस कायम ते अपराधबोधातच जगत राहतो, त्याच्यातच मरतो. उलट आहे, चूक कबूल करायला हिंमत लागते आणि ती हिंमत ज्याच्याकडे आहे, ते साहस ज्याच्याकडे आहे, ते आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे की सर मी चुकलो, सॉरी मला माफ करा, मी खरंच चुकलो, असं व्हायला नको होतं, पण माझी ज्याने चूक झाली, माफी मागण्या औपचारिकता ठरेल, पण ही चूक मी पुन्हा आयुष्यात कधी करणार नाही. एकदा एवढं जरी बोललात प्रामाणिकपणे मनापासून, राजकीय पद्धतीनं नाही, मी असं बोलायला नको होतं वगैरे वगैरे, ते कधी कधी वेळावाकडा बोलून जातात आणि मग नंतर म्हणतात त्याचा गैरसमज करण्यात आला, मिसइंटरप्रेट केला, अशा पद्धतीने ते सांगतात. तसं नाही, मनापासून ज्यावेळेला तुम्ही आपली कबुली देता की मी चुकलो, त्यावेळेला तुमचं मन मोकळं होतं, मन आभाळासारखं होऊन जातं, अधिक उदार बनले, अधिक व्यापक बनले, अधिक विशाल दृष्टीचे बनले. म्हणजे तुमचं मन संकुचित ठेवलं, कापसाच्या दाण्यासारखं संकुचित, फक्त मेरा काम बनतं तुझे म्हणजे अजंता, अशा वृत्तीनं जगणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी, वारंवार ते त्याचा उल्लेख करतात. ते आनंद आनंद, काल परवा आमचं बोलणं झालं, तुम्ही म्हटलं आनंद महत्वाचा की समाधान जगण्याचा. आनंद क्षणिक असू शकतो, अल्पकाळ असेल, एवढ्या क्षणापुरता, काही क्षणापुरता, किंवा तो पुनर्स्मृतिरंजन ज्याला आपण म्हणतो, स्मृतिरंजनामध्ये पुन्हा पुनर्प्रत्यय त्याचा घेईल आणि पुन्हा तेवढ्या वेळापुरता आनंद होईल. पण समाधान ही गोष्ट जरा वेगळी आहे. तुकोबाच्याच भाषेत सांगून थांबतो, याची साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. हा कोणाचा होतो? ज्याच्याकडे समाधान. समाधान कोणाकडे आहे? ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, ज्याची दृष्टी विशाल आहे, जो माणसाला केवळ केवळ आणि केवळ माणूस म्हणून जाणतो, कुठलेही लेबल त्याला चिटकवत नाही आणि माणसांची माणसांसारखा वागतो, माणुसकीपूर्ण वागतो. जगण्याच्या पातळीवरती, आचरणाच्या पातळीवरती तो अधिकाधिक मानवी होत जातो. त्याला ते समाधान मिळतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अधिकचा वेळ न घेता इथेच मी थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. अलकारे सरांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच हे पुस्तक परिवर्तनवादी चळवळींना नवी दिशा देण्याचे काम करेल, तरुणांना योग्य मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करेल यात शंकाच नाही. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करण्यासाठी मी युनिक अकॅडमीचे संचालक प्राध्यापक अमोल पाटील सरांना परिचय देतो. राजाराम स्पर्धा